नमस्कार, मी स्नेहा चव्हाण, समुपदेशिका, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या कार्यक्रमामध्ये दर्शक हो आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या भेटीला आलेल्या आहेत त्या प्रणाली शेंबेकर मॅडम. प्रणाली मॅडम नमस्कार. नमस्कार. प्रणाली मॅडमशी आपण थेट संवाद साधण्यापूर्वी, त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारण्यापूर्वी आपण त्यांच्याबद्दल एक छोटासा अल्पपरिचय करून घेऊया. प्रणाली शेंबेकर मॅडम यांचं SNDT युनिव्हर्सिटी मधून त्यांनी BSc इन ह्युमन डेव्हलपमेंट केलं. त्याचबरोबर इव्हेंट मॅनेजमेंट आणि योगा टीचर सुद्धा ते आहेत. त्यांच्या कार्याची सुरुवात त्यांनी 2015 पासून केली. त्यांच्या हा कार्याचा लेखाजोखा, त्यांनी केलेले अरेंज केलेले इव्हेंट मॅनेजमेंट ह्याची आपण आता काही छायाचित्र तर बघत आहोत, पण ह्याची दखल आपण न घेता त्याचबरोबर पालावा सिटी सोशल वेलफेअर असोसिएशन यांनी घेतली आणि त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्काराने पुरस्कृत केले गेले आहे. अशा आहेत ह्या आपल्या प्रणाली शेंबेकर मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, या क्षेत्रामध्ये करिअर करावं असं तुम्हाला काय वाटलं? या क्षेत्रात मला करिअर करावं असं वाटलं कारण का आपण जसं म्हणतो की काही लोकांकडे प्रत्येक माणसाशी एक बोलण्याची कला असते. तर काही माणसं अशी असतात की जी फक्त पुस्तकी ज्ञान किंवा पुस्तकी पाठांतर करतात. तर मला जेव्हा मी शाळेत होते तेव्हाच मला कळलं की मी फक्त पुस्तकातलं पाठांतर करून फक्त शिक्षण घेणाऱ्यातली मुलगी नाहीये. तर मला वेगवेगळ्या लोकांना, म्हणजे मग ते वेगवेगळे क्षेत्रातली लोक असू देत किंवा कोणीही असू देत, तर मला वेगवेगळ्या लोकांना बोलून, त्यांच्याशी भेटून, त्यांच्याशी संवाद साधायला खूप आवडतो. त्याच्यामुळे मी इव्हेंट मॅनेजमेंट हे क्षेत्र मी निवडलं आहे. कारण त्याच्यामध्ये आपण अनेक लोकांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो आणि त्यांना त्या प्रकारे इव्हेंट करायचं आहे, त्यांच्या गरजा समजून घेऊन आपण त्यांच्या प्रमाणे इव्हेंट मॅनेजमेंट करतो. नक्कीच नक्कीच. मग तुमचं शिक्षण आहे BSc इन ह्युमन डेव्हलपमेंट आणि ह्या शिक्षणामधून तुमचा करिअरचा हा जो राजमार्ग निघाला तो इव्हेंट मॅनेजमेंट कडे निघाला. मग या क्षेत्रामध्ये येण्यासाठी कोणत्या क्षमता किंवा पात्रता आवश्यक आहेत? मी पहिले आधी ह्युमन डेव्हलपमेंट हे क्षेत्र निवडलं होतं SNDT कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर मला करिअर ओरिएंटेड प्रोग्राम मधून इव्हेंट मॅनेजमेंटही करता आलं. आणि या क्षेत्रामध्ये येण्यासाठी पात्रता म्हणजे पहिली गोष्ट की तुम्ही खूप कॉन्फिडंट असलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा समोरच्याशी बोलता तेव्हा स्वतःचा जो तुमचा काही मुद्दा असेल तर तो तुम्ही ठामपणे, निश्चितपणे मांडला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट ही आहे की समोरचा व्यक्ती जो आहे तो आपल्याला प्रत्येक क्षेत्रातला मिळतो, मग तो कोणता बिझनेस करणारा असू दे, डॉक्टर असू दे किंवा कोणीही असू दे, तर त्या क्षेत्रातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींचा विचार करण्याची पद्धत ही खूप वेगळी असते. त्याच्यामुळे ती विचार करण्याची पद्धत आपल्याला जसं जसं आपण पुढे जातो तसं आपल्याला त्याचा अनुभव येतो. तर त्या अनुभवातून आपण ते शिकलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीशी आपण कसं बोलावं आणि त्यांना जी गरज आहे, त्यांना इव्हेंट कसा करायचा आहे उदाहरणार्थ, तर त्यांची जी गरज आहे ती समजून घेऊन योग्य प्रकारे परफेक्ट त्यांचं इव्हेंटचं मॅनेजमेंट करणं हे तुम्हाला. आणि सर्वात पहिली क्षमता म्हणजे कॉन्फिडन्स. येस येस. मग तुमच्या कामाचं हे स्वरूप कसं असतं? तुमच्या कामाचं माझ्या कामाचं स्वरूप असं असतं की आधी जेव्हा क्लायंटचा फोन येतो तेव्हा सर्वात आधी तो क्लायंट कुठेही राहत असू दे, मी आधी त्याच्या घरी मीटिंग करते.
फेस टू फेस मीटिंग हे खूप महत्वाचं आहे. कारण का आपण व्हॉट्सअपवर बोलतो, तर आपण जेव्हा व्हॉट्सअपवर बोलतो तेव्हा आपण फक्त एवढंच विचारतो की तुमच्या नीड्स काय आहेत. तर ते आपल्याला क्लायंट नीड्स पाठवतात आणि त्याच्यानंतर आपण त्यांना पॅकेजेस पाठवतो, आपले इमेजेस पाठवतो, पण त्याच्यातून आपलं ऍक्च्युअल बोलणं होत नाही. तर आधी आम्ही जाऊन क्लायंटची मीटिंग करतो फेस टू फेस, जेणेकरून की क्लायंटचे आम्ही अगदी डीप मध्ये बोलतो की ते त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे गेस्ट येणार आहेत, त्यांना इव्हेंट कसा अपेक्षित आहे, किंवा आपण क्लायंटशी समोरासमोर बोलल्यामुळे आपल्याला एक क्लायंटचा दृष्टिकोन सुद्धा कळून येतो. त्याच्यामुळे आधी आम्ही फेस टू फेस मीटिंग, मग त्यांना व्हॉट्सअप वरून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहतो आणि मध्ये मध्ये आमचे फोन कॉल सुद्धा चालू असतात. त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट की क्लायंटचा फॉलोअप घेणं हे खूप गरजेचं आहे. कारण का आपण किती फॉलोअप घेतो हे एखादा क्लायंट बघतो. ह्या शैक्षणिक संस्थेमध्ये तुम्ही प्रवेश कसा मिळवलात? म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटी मधून केलं? कुठली प्रवेश प्रक्रिया तुम्हाला त्यासाठी द्यावी लागली का? त्याचा अभ्यास कसा होता? तुम्हाला फक्त थेअरी होती का प्रॅक्टिकल होतं? त्याचं गुणदान कसं होतं? तुमचा तो शैक्षणिक संस्थेमधला आम्हाला थोडासा अनुभव कथन करा. मी आधी सायन्स मधून 12वी केलं पेंढारकर कॉलेज आणि मी नंतर होम सायन्सला ऍडमिशन घेतली SNDT युनिव्हर्सिटीमध्ये. तर SNDT युनिव्हर्सिटीमध्ये होम सायन्सला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स 12वी असाल तरीही चालतं, किंवा तुम्ही 10वी नंतर सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. त्याच्यानंतर मी जेव्हा ऍडमिशन घेतलं तेव्हा आधी मी ह्युमन डेव्हलपमेंटला घेतलं आणि त्याच्यातून जसं मी सांगितलं की हा ह्युमन डेव्हलपमेंट मधून आम्हाला एक करिअर ओरिएंटेड प्रोग्राम म्हणून इव्हेंट मॅनेजमेंट त्यांनी एक ऑप्शन ठेवला होता. तर मी इव्हेंट मॅनेजमेंट जेव्हा घेतलं तेव्हा आमचं फक्त म्हणजे जे काही 12वीत जे काही मला मार्क्स होते ते विचारले गेले. त्यांनी माझं सर्टिफिकेट घेतलं, मार्कशीट घेतली आणि त्यांनी आम्हाला या प्रोग्रामसाठी म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही या शिक्षणासाठी पात्र आहात. तर युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन या कोर्सची माहिती मिळवून त्याचा फॉर्म रितसर भरून मी या कोर्सला ऍडमिशन घेतली. तेव्हाची जी तुमची प्रवेश प्रक्रिया होती आणि आताच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये काही फरक आहे का, किंवा तफावत असली तर ती काय आहे? अच्छा, तेव्हाची प्रवेश प्रक्रिया आणि आत्ताची प्रवेश प्रक्रिया तफावत म्हणजे कसं आहे की तेव्हा आम्ही जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा कॉलेजमध्ये गेल्यावर कसं होतं की अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे अनेक वेगवेगळ्या स्ट्रीम्स तिकडे होत्या. तर तिकडे म्हणजे मी जेव्हा एकटी तिथे प्रवेश घ्यायला गेले तेव्हा तिथे प्रत्येकाला विचारून आम्हाला पुढे जायला लागत होतं. म्हणजे आम्हाला ऍक्च्युअल तो परफेक्ट किंवा प्रॉपर जो आपण गायडन्स म्हणतो तो तेव्हा पटकन मिळाला नव्हता. पण आता असं आहे की त्यांनी सगळं ऑनलाईन केलं आहे, कारण का कोविड सिच्युएशन मुळे सुद्धा असेल, पण आता त्यांनी अनेक गोष्टी बायफर्गेट केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता तुम्ही जर त्या कॉलेजच्या वेबसाईटवर गेलात आणि डिरेक्टली तो कोर्स टाकलात तर तुम्हाला लगेच त्याचं पूर्ण अगदी त्याच्यात कोणते सब्जेक्ट आहेत पासून सगळं कळतं. त्याच्यामुळे आताच्या मुलींना किंवा मुलांना तिथे आपण नक्की याला इथे म्हणजे या स्ट्रीम मध्ये नक्की आपल्याला करिअर करायचं आहे का, ही गोष्ट लगेच त्यांना हा डिसिजन लगेच घेता येतो. आणि आमच्या वेळी तेवढं प्रक्रिया सोपी नव्हती. म्हणजे मॅडम, तुम्ही सांगितलं की तुम्ही 2015 पासून इव्हेंट मॅनेजमेंटच्या कार्याला तुमच्या सुरुवात केली. तुम्ही तुमची मुहूर्तमेढ रवली, एक छोटस रोपट इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये तुम्ही पदार्पण केलं आणि त्याचा आज 2021 पर्यंत एक मोठा वटवृक्ष तुम्ही तुमच्या हिमतीवरती तयार केलात. हे करत असताना अनेक लोकांशी तुमचा संपर्क आला, अनेक माध्यमांशी तुमचा संपर्क आला. हे असे अनेक इव्हेंट करत असताना एखादा एक अनुभव आहे का जो तुम्हाला माझ्याशी कथन करावासा वाटेल, किंवा त्यांच्या इव्हेंट केल्यानंतर त्यांची आलेली प्रतिक्रिया जी तुम्हाला सुखावह वाटली, जी तुम्हाला आनंद देऊन गेली? नक्कीच. पहिली गोष्ट म्हणजे मी इव्हेंट मॅनेजमेंट चालू केलं तेव्हा माझ्याकडे इव्हेंट मॅनेजमेंटची डिग्री होती. त्या इव्हेंट मॅनेजमेंटची डिग्री असल्यामुळे मला त्याचं म्हणजे स्वतःला प्रेझेंट कसं करायचं किंवा
त्याचं आपण केलेल्या कामाचं चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन कसं करायचं हे खूप व्यवस्थित माहित होतं. त्याच्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर मी खूप लोकांना भेटले, अनेक लोकांचे इव्हेंट केले. पण मला माझ्या इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये जर सांगायचं झालं तर 2 ते 3 म्हणजे ते माझे आधी क्लायंट्स होते आणि त्याच्यानंतर त्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि खूप सपोर्ट केला. ते पहिले म्हणजे मनोज पवार सर आणि दुसरे आहेत सुधीर गुप्ते सर. तर मनोज पवार सर आणि सुधीर गुप्ते सर यांनी मला आधी मी म्हणजे बर्थडे पार्टी इव्हेंट्स किंवा असे इव्हेंट्स करायचे, पण त्याच्यानंतर त्यांनी जे म्हणजे जसं पवार सरांनी मला रोटरी क्लबचे इव्हेंट्स दिले, त्याच्यानंतर सुधीर गुप्ते सरांनी अनेक जे पल्लावामध्ये बाकीचे बिझनेस रिलेटेड वगैरे इव्हेंट्स होतात, तर असे अनेक इव्हेंट्स मला दोघांनीही दिले. त्याच्यामुळे कसं झालं की मला या क्षेत्रातल्या सुद्धा लोकांना कसं स्वतःला प्रेझेंट करायचं आणि कसं त्यांना एक म्हणतो ना त्यांचा सपोर्ट कसा मिळवायचा की एक मुलगी म्हणून मी इव्हेंट तुमचा व्यवस्थित करेन, याचं मला म्हणजे याचा मला कॉन्फिडन्स, याच्यामध्ये मला खूप कॉन्फिडन्स आहे. तर या दोघांना मी नक्कीच हे श्रेय देऊ. तुम्हाला हे इव्हेंट मध्ये कुठल्या अडचणींना किंवा अडथळ्यांचा कुठला सामना करावा लागला का, किंवा असं कधी झालं का की प्रोग्राम आपण अरेंज केला, इव्हेंट स्टार्ट झाला किंवा आणि एखादी गोष्टमुळे तो अटकला, मग ती वेळ तुम्ही कशी निभावून नेलीत किंवा त्यावेळेला कुठला तुमचा टाइप सी प्लॅन असा रेडी होता का? नक्कीच. पहिली गोष्ट म्हणजे मॅडम, पहिली गोष्ट ही आहे की काय होतं की लोकांना वाटतं की इव्हेंट मॅनेजमेंट अरे बापरे, फक्त एक मुलगी पूर्ण इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी सांभाळते. मग पहिली गोष्ट लोकांच्या मनात येते ती म्हणजे मुलगी किंवा एखादी लेडी, की ती एकटी ही इव्हेंट मॅनेजमेंट सांभाळू शकते का, किंवा आपल्याला एखादा मोठा इव्हेंट दिला जसं की पूर्ण म्हणजे अगदी त्या इव्हेंटच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत समजा एक हाती इव्हेंट मीच सांभाळत असेल, तर पहिली गोष्ट लोकांच्या मनात आली ती म्हणजे मुलगी. पूर्ण इव्हेंट मुलगी सांभाळू शकते का? पण जसं मी तुम्हाला सांगितलं की या क्षेत्रामध्ये मी शिक्षण प्रॉपर घेतलेलं असल्यामुळे एज्युकेशन माझं झालं होतं, त्याच्यामुळे मी स्वतः प्रिपेअर होऊनच केले होते की मॅडम तुम्ही हा इव्हेंट पूर्ण एकटी सांभाळू शकाल का, हा प्रश्न मला नेहमी झाला. त्याच्यामुळे मी माझं स्वतःला कसं प्रेझेंट करायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं, जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा आपल्याला सपोर्ट मिळेल की नाही मॅडम पूर्णपणे इव्हेंट व्यवस्थित सांभाळतील, हे स्वतः मी माझा प्लॅन ए, जरी मी प्लॅन ए म्हणजे काय, मी गेल्यावर आधी त्या व्यक्तीशी संवाद साधला, आणि प्लॅन बी म्हणजे माझं प्रेझेंटेशन जे माझ्याकडे नेहमी रेडी असायचं. तर त्याच्यामुळे ते प्रेझेंटेशन नेहमी रेडी ठेवून जायचे. आणि इव्हेंट मिळवल्यावर प्लॅन बी असा असायचा की मी कधीच असं माझं नसायचं की मी एकटी इव्हेंट करते तर मी कोणाला सामील करून घेणार नाही, मी माझ्या पूर्ण टीमला त्यामध्ये नीट सामील करून घ्यायचे. आणि मी कधीही एकटीच सगळं काम एकटीवर घ्यायचे नाही, माझ्या टीम मधल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक काम दिलं जायचं. आणि शिवाय मॅनेजर किंवा जे कोणी असतील त्यांचा सुद्धा आम्ही त्यांच्याशी बोलून त्यांचा सपोर्ट आम्ही मागायचो आणि ते आम्हाला सपोर्ट करायचे. त्याच्यामुळे प्लॅन बी असा होता की प्रत्येक वेळी आपण जेव्हा इव्हेंट करणार त्याच्या आदल्या दिवशी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत ना हे स्वतःच्या टीमशी बोलून मी प्रत्येक गोष्ट क्लिअर करायची. नक्कीच नक्कीच मॅडम, तुमचं एक सामान्य मधून एक असामान्य असा एक प्रवास आहे, एक व्यावसायिक वाटचाल. तुमच्या व्यक्तिमत्वाशी बरोबर बोलताना तुमच्या चेहऱ्यावरचा असलेला एक आत्मविश्वास हाच मला बरंच काही सांगून घेतो. या क्षेत्रामध्ये तुमच्यासारख्या अनेक जण आहेत ज्यांना करिअर करायचं आहे, असं या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मी पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांना ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्यांना मी हे सांगू इच्छिते, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःवर प्रचंड कॉन्फिडंट राहा. दुसऱ्याशी बोलताना तुम्ही जे काही आहे
ते अतिशय कॉन्फिडेंटली बोला. आणि दुसरी गोष्ट की जर तुम्हाला जमलं तर तुम्ही जे काही शिक्षण घेतलंय किंवा काही, तर त्याचं एक प्रेझेंटेशन भले तुमच्या लॅपटॉप मध्ये नसेल तरी तुम्ही तुमच्या एक माइंड मध्ये ते एक प्रेझेंटेशन ठेवा की स्वतःची स्मॉल इंट्रोडक्शन आपण कशी करून द्यायची. आणि तिसरी गोष्ट ही आहे की आपण जेव्हा कोणत्याही व्यक्तीशी बोलायला जातो इव्हेंट संदर्भात, तेव्हा त्या व्यक्ती कोणत्या क्षेत्रात काम करत आहे आणि त्या क्षेत्राप्रमाणे त्या व्यक्तीचा दृष्टिकोन कसा असेल हे तुम्ही शक्यतो स्वतःची थोडस प्रिपेअर करून त्या व्यक्तीशी बोलणं तुम्हाला अतिशय सोपं पडेल. आणि खूप समोरची व्यक्ती कशीही असली तरी अतिशय शांतपणे व्यवस्थित स्वतःचा मुद्दा दुसऱ्याला सांगणं आणि तो समजावून देणं ही एक क्वालिटी मुलांनी स्वतःमध्ये ठेवली पाहिजे. नक्कीच मॅडम, नक्कीच मॅडम. मुलांनो बघा, तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास असेल, विश्वास असेल, तर त्याच्या आवडीवरती, तुमच्या आत्मविश्वासावरती कष्ट, मेहनत आणि चिकाटी सुद्धा प्रणाली मॅमची आम्हाला दिसली. तर हे नक्कीच अजून एक गोष्ट सांगावी अशी वाटते. बोला मॅडम. मला अनेक जण विचारतात की मॅडम तुम्ही तर आता 6 महिन्यात तुम्ही आपला बिझनेस एकदम पूर्ण वरती कसा नेला. तर मी एकच सांगू इच्छिते की देयर इज नो की टू सक्सेस, हार्ड वर्क. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की चिकाटीने मेहनत करत राहणं. चिकाटी ही खूप महत्वाची आहे. कोणतीही गोष्ट ही अशी सहज मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ज्या काही छोट्या मोठ्या संधी येतील त्या संधीचं पूर्णपणे त्याच्यात तुम्ही पॅशनेटली ती गोष्ट करून त्या संधीचं सोनं करणं हे खूप महत्वाचं असतं. सक्सेसला कोणतीही की नाही, फक्त आणि फक्त हार्डवर्क ही एकच की आहे, हे मी सांगू इच्छिते. नक्कीच मॅडम, तुमचं हे जे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे हे तुम्ही इतरांचे खरंच रोल मॉडेल बनाल. म्हणून मुलांनो, तुमच्या क्षमतांवरती विश्वास ठेवा, पंखांमध्ये बळ एकवटन करा, तर नक्कीच यश हे तुमची वाट बघते आणि यशाचं शिखर तुम्ही संपादन कराल. प्रणाली मॅडम, तुमच्या बरोबर संवाद साधत असताना तुमची मेहनत दिसली, तुमची जिद्द दिसली, तुमची चिकाटी दिसली, तुमचं जे स्त्रीत्व होतं, जे तुम्ही बोलता एक महिला म्हणून सुद्धा मला अनेक अडचणींना सामना करावा लागला, पण त्याच्यावरती तुम्ही खूप खूप सुंदररित्या मात केलीत. स्वतःला तुम्ही या समाजामध्ये एक सिद्ध करून दाखवते की मी सुद्धा एक स्वयंसिद्ध आहे अशी तुम्ही तुमची ओळख करून दिली. ह्याची तुम्ही ओळख करून तर दिलीच, पण त्याचबरोबर समाजाने सुद्धा त्याची पोच पावती म्हणून अनेक पुरस्काराने तुम्हाला पुरस्कृत केलं. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई तर्फे तुम्ही जो हा वेळ दिलात मॅडम, तुमच्या बिझी शेड्यूल कामातून आमच्या विद्यार्थ्यांसाठी वेळ काढलात. आणि अशा प्रकारे अनेक मुलाखती अशा सोमवार, बुधवार, गुरुवारी प्रादेशिक विद्या प्राधिकरण मध्ये आयोजित केले जातात, ज्यामध्ये आपल्यासारखे मान्यवर हे आपले अनुभव इथे कथन करतात आणि या अनुभवातून इतरांनाही प्रेरणा मिळते. आणि आज मॅडम त्याच्यामधला तुम्ही भाग झालात. याच्याबद्दल प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानते आणि आपल्या उपस्थितीबद्दल धन्यवाद करते. नमस्कार मॅडम. मी सुद्धा माझी निवड केल्याबद्दल मनीषा पवार मॅडम आणि तुमची खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला या कार्यक्रमात येण्याची संधी दिली आणि मुलांना इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये एक गायडन्स देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केला आणि त्याची संधी तुम्ही मला दिली, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्स. नमस्कार.